आपण तुमच्या या पुढच्या सत्रासाठी चौथ्या सत्रासाठी असलेला अभ्यासक्रम आज सुरू करत आहोत. त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा दुसरा पाठ घेणार आहोत, प्राचीन भारते विमानविद्या. कुशल संस्कृत अध्यापक, नागपूर विद्यापीठाचे सेवानिवृत्त संस्कृत विभाग प्रमुख डॉक्टर श्रीभा वर्णेकर यांनी संस्कृतच्या प्रचार आणि प्रसारासाठी अथक प्रयत्न केले. अर्वाचीन काळात व्यापक स्तरावर लिहिल्या गेलेल्या विशाल संस्कृत वाङ्मयाची संपूर्ण माहिती डॉक्टर वर्णेकर यांनी अर्वाचीन संस्कृत साहित्य या ग्रंथामध्ये दिली आणि त्या प्रबंधासाठी नागपूर विद्यापीठाने त्यांना डिलीट ही पदवी बहाल केली. म्हणजेच हा धडा कोणी लिहिलेला आहे? लेखक कोण? तर डॉक्टर श्रीभा वर्णेकर. आणि त्यांना कुठल्या प्रबंधासाठी डिलीट ही पदवी मिळाली? तर अर्वाचीन संस्कृत साहित्य. आधुनिक संस्कृत महाकवी म्हणून आज डॉक्टर वर्णेकर प्रसिद्ध आहेत. डॉक्टर वर्णेकरांना आणखी उपाधी काय आहे? तर आधुनिक संस्कृत महाकवी. किंवा आपला प्रश्न असा राहील, आधुनिक संस्कृत महाकवी कुणाला म्हटलं जातं? तर डॉक्टर श्रीभा वर्णेकरांना म्हटलं जातं. त्यांची संस्कृत वाङ्मय निर्मिती विपुल आहे. शिवराज्योदयम हे महाकाव्य, विवेकानंद विजयम हे महानाटक, यासोबत अनेक शतककाव्य, स्तोत्र, स्फुटकाव्य, संगीतिका, संपादकीय, अग्रलेख इत्यादी विविध वाङ्मय प्रकार त्यांनी हाताळले. त्यांच्या वाङ्मयातून भारताच्या राष्ट्रीय अस्मितेचं दर्शन आपल्याला घडतं. या निबंधामध्ये डॉक्टर वर्णेकर यांनी प्राचीन भारतातील विमानविद्येचा आपल्याला परिचय करून दिला. प्राचीन भारतीयैः आध्यात्मिक आधिदैविक भौतिकशास्त्रेषु गहनं गवेषणं कृत्वा अपूर्वं ज्ञानं संप्राप्तम् आसीत् इति सुप्रसिद्धम् एव. प्राचीन भारतीयांनी आध्यात्मिक, आधिदैविक, भौतिकशास्त्रांमध्ये खूप मोठं संशोधन करून अपूर्व ज्ञान मिळवलेलं आहे. हे अगदी सुप्रसिद्ध आहे. गहनं गवेषणं, गवेषणं म्हणजे संशोधन. परम केचन एवं मन्यते, पण काही जण मात्र असं मानतात, यत् प्राचीन भारतीयैः यादृशम आध्यात्मिकं रहस्यम आकलितं न तादृशं भौतिक विषयम. प्राचीन भारतीयांनी ज्याप्रमाणे किंवा जितकं आध्यात्मिक रहस्याचं आकलन केलेलं आहे, त्याप्रमाणे भौतिक विषयांचं मात्र आकलन त्यांना झालेलं नाही, असं काही जण मानतात. परम एतत् तेषां मतं सर्वथा असमंजसम एव. पण त्यांचं हे मत जे आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे, असमंजस आहे. यैः खलु अर्वाचीन पंडितैः प्राचीन भारतीय शिल्पशास्त्र विषयक ग्रंथानां गवेषणं आलोडनं वा कृतं तैः प्राचीन भारतस्य भौतिकशास्त्र प्रगतीः स्फुटीकृतः. ज्या कोणी अर्वाचीन पंडितांनी प्राचीन भारतीय शिल्पशास्त्र विषयक ग्रंथांचं संशोधन केलेलं आहे, अभ्यास केलेला आहे, त्यांनी प्राचीन भारताची भौतिकशास्त्रातली जी प्रगती आहे ती समोर आणलेली आहे, स्फुटीकृता समोर आणलेली आहे. महाराष्ट्रे वझे महाभागेन शिल्पशास्त्रविषयकं गहनं गवेषणं कृतम् आसीत्. महाराष्ट्रामध्ये वझे महाभागांनी, वझे या महोदयांनी शिल्पशास्त्रविषयक मोठंच संशोधन केलेलं आहे. शिल्पशास्त्रविषयक याचा अर्थ विविध शास्त्र असं म्हणायला हरकत नाही. कला, शास्त्र असे दोन्ही म्हणायला हरकत नाही. शिल्प हा शब्द जो आहे तो कलेला उद्देशून असतो आणि यंत्रांच्या संदर्भातही वापरला जातो. त्यामुळे शिल्पशास्त्रविषयक खूपच मोठं संशोधन महाराष्ट्रामध्ये वझे या महोदयांनी केलेलं आहे. तेन भृगु कश्यपमय विश्वकर्म विरचिताः चतस्राः शिल्पशास्त्रविषयकाः संहिताः दृष्टाः आसन्. त्यांनी भृगु आणि कश्यप
तसंच विश्वकर्मा यांनी रचलेले 4 शिल्पशास्त्र विषयक संहिता ज्या आहेत त्या बघितल्या आहेत, म्हणजेच त्यांचा अभ्यास केला आहे. तासु संहितासु विमानादीनां जटिल यंत्राणां वर्णनम लभ्यते. त्या संहितांमधून आपल्याला विमान वगैरे जटिल यंत्रांचं वर्णन सापडतं. यंत्रार्णव नाम्नी ग्रंथे विशेषतः दंतुरचक्राणां वर्णनम एव दृश्यते. यंत्रार्णव नावाच्या ग्रंथामध्ये विशेषतः दाते असलेल्या चक्रांचं वर्णन आपल्याला दिसून येतं. चक्रात बहिः निःसृताः ये परस्पर समाश्रिताः. चाकाच्या बाहेर जे दात आलेले आहेत ते एकमेकांमध्ये अडकलेले आहेत. ते दंताः कीर्तिताः तज्ञैः. त्याला तज्ञ लोक दात असं म्हणतात. साधं चाक आणि जे तुम्ही समजा सायकलला बघता ज्याच्यावर चेन अटकलेली आहे, त्या चेन ज्याच्यावर अटकलेली असते ते जे व्हील आहे त्याला काय आहेत, दाते आहेत. आणि असे दाते असलेली चाकं एकमेकांमध्ये जोडून मोठमोठाली यंत्र तयार होतात. त्याविषयीचं हे वर्णन आहे. अगस्ती विरचिते अग्नियान नाम्नी ग्रंथे तथा भारद्वाज विरचिते विमानाधिकरणे विमानयंत्रस्य वर्णनम लभ्यते. अगस्तींनी रचलेल्या अग्नियान नावाच्या ग्रंथात तसेच भारद्वाजांनी रचलेल्या विमानाधिकरण या ग्रंथामध्ये विमानयंत्राचं वर्णन आपल्याला सापडतं. समरांगण सूत्रधार नामा ग्रंथः भोजदेवेन 11 शतके लिखितः आसीत्. समरांगण सूत्रधार नावाचा ग्रंथ भोजदेवानी 11व्या शतकामध्ये लिहिला होता. तस्य प्रकाशनं गायकवाड संस्कृत ग्रंथमालायां 24+19 शततमे ख्रिस्ताब्दे संजातम. त्याचं प्रकाशन गायकवाड संस्कृत ग्रंथमालेमध्ये 1924 साली झालं. तस्मिन् ग्रंथे काष्ठनिर्मित खगाकार विमानस्य वर्णनम लभ्यते. त्या ग्रंथामध्ये लाकडापासून निर्माण केलेल्या पक्षाच्या आकाराचं जे विमान आहे त्याचं वर्णन आपल्याला सापडतं. काष्ठनिर्मित, काष्ठ लाकूड, खगाकार म्हणजे पक्षाचा आकार. आता तुम्हाला या पाठामध्ये ज्या ज्या ग्रंथांची नावं आली आहेत आणि ते ग्रंथ कुणी लिहिले आहेत ह्या जोड्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणजे मग त्याच्यावरचे जे प्रश्न असतील त्याची उत्तरं तुम्हाला देता येतील. जसं की अग्नियान नावाचा ग्रंथ कुणी लिहिला? अगस्तींनी. किंवा अगस्तींनी लिहिलेला ग्रंथ कुठला? तर अग्नियान. भारद्वाजांनी लिहिलेला ग्रंथ कुठला? तर विमानाधिकरण. किंवा विमानाधिकरण हा ग्रंथ कुणी लिहिला? तर भारद्वाजांनी लिहिला. अशा प्रकारे जितक्याही ग्रंथांची नावं आलेली आहेत ती तुम्हाला लक्षात ठेवायची. युक्तितरू नाम्नी शिल्पशास्त्रीय ग्रंथे प्राचीन विमानोल्लेखः व्योमयानं विमानं वा पूर्वम आसीत् महीभुजाम इति श्लोकार्धे लभ्यते. युक्तिकल्पतरू नावाच्या शिल्पशास्त्रीय ग्रंथामध्ये प्राचीन विमानांचा उल्लेख व्योमयान, विमान हे पूर्वी राजांच्या जवळ असत असं जे अर्धा श्लोक आहे त्याच्यामधनं आपल्याला त्यांची नावं आढळतात. महीभुजाम, महीभुजाम म्हणजे राजे. त्या विमानांना काय नाव होतं? व्योमयान किंवा विमान. एवं प्राचीन भारतीयैः विमानयंत्रस्य ज्ञानं समधिगतम आसीत्. अशा प्रकारे प्राचीन भारतीयांना विमानयंत्राचं ज्ञान चांगल्याच रीतीने ठाऊक होतं. वरती जेवढे आपल्याला पुरावे दिलेले आहेत की हे जे ग्रंथ आहेत त्याच्यातून विमानयंत्राचं वर्णन सापडतं, हे पुरावे अगदी सबळ आहेत. परम यंत्राणां समग्रम वर्णनम न क्वापि लभ्यते. पण यंत्रांचं संपूर्ण वर्णन मात्र त्याच्यामध्ये सापडत नाही. यंत्रनिर्मिती कथम कर्तव्या इति केनापि यंत्रशास्त्रकारेण न निवेदितम. यंत्रनिर्मिती कशी करायची ते मात्र कुठल्याही ग्रंथामध्ये त्या यंत्रशास्त्रकारांनी सांगितलेलं नाही. एतद्विषये समरांगण सूत्रधारा ग्रंथकारः ब्रूते. याविषयी समरांगण सूत्रधाराचा ग्रंथकार म्हणतो, यंत्राणाम रचना न उक्ता. यंत्रांची रचना सांगितली नाही. न उक्ता, उक्ता म्हणजे
बोलणे, न उक्ता म्हणजे नाही बोलणे, नाही सांगितले. का? गुप्त्यर्थम म्हणजे ती गुप्त ठेवण्यासाठी. न अज्ञातवशात, माहितीच नाही आहे, अज्ञात आहे, माहितीच नाही आहे म्हणून यंत्रांची रचना सांगितली नाही असं नव्हे, तर ती गुप्त ठेवायची आहे म्हणून सांगितले नाही. यंत्रज्ञानम मूर्खाणाम हस्तम गतम चेत, जर यंत्रज्ञान मूर्खांच्या हाती गेलं, ते लोकविनाशाय उपयोजयेयुः, ते लोकविनाशासाठी त्याचा उपयोग करतील. इति एव तेषाम अभिप्रायः स्यात्, त्यांच्या बोलण्याचा हा मतितार्थ होता, हा अभिप्राय होता. अगस्ती विरचितात अग्नियान ग्रंथात विमान निर्मिती प्रक्रिया ज्ञायते. पण अगस्तींनी रचलेल्या अग्नियान नावाच्या ग्रंथामध्ये मात्र विमान निर्मितीची प्रक्रिया आपल्याला समजून येते, त्याच्यामध्ये दिलेली आहे. वायुबंधकवस्त्रेण सुबद्धः यानमस्तके उदानः स्वलघुत्वेन बिभर्ति आकाशयानकम. वायुबंधक वस्त्र, वायू बांधायचं एक विशिष्ट प्रकारचं वस्त्र आहे, त्याच्यामध्ये वायू जर बांधला आणि यानमस्तके सुबद्धः, आणि जे यान आहे त्याच्या डोक्यावरती ते जर नीट बांधलं तर उदानः स्वलघुत्वेन, त्या वायूचं नाव आहे उदान वायू, तर तो जो वायू आहे तो हलका असल्यामुळे, स्वलघु म्हणजे हलका, हलका असल्यामुळे बिभरती आकाशयानम, ते आकाशयान जे आहे ते विमान आहे ते उडतं. इति अस्मिन् श्लोके विमान उड्डाण प्रक्रिया लभ्यते. या श्लोकामध्ये आपल्याला विमानाच्या उड्डाणाची प्रक्रिया सापडते. उदानवायोः लघुत्वेन काष्ठनिर्मितं विमानम् आकाशे तरति इति अगस्त्यः ज्ञातवान्. उदानवायूच्या हलकेपणामुळे काष्ठनिर्मितं विमानम, लाकडांचं जे बनवलेलं विमान आहे ते आकाशामध्ये तरंगतं असं अगस्तींना माहिती होतं. इमं लघुतमं उदानवायुं विविध औषधीपुटयुक्ते कौशेयवस्त्रे बद्ध्वा विमान उड्डयनं क्रियते स्म. हा हलका असलेला उदानवायू जो आहे तो कौशेय वस्त्र, कौशेय म्हणजे रेशमी वस्त्र, त्या रेशमी वस्त्राला विविध औषधी पुटयुक्ते, त्याला विविध औषधांचा लेप लावलेला असतो आणि ते विशिष्ट प्रकारे तयार केलेलं असतं. अशा त्या रेशमी वस्त्रामध्ये तो वायू बांधला जातो. विमान उड्डयनं क्रियते स्म, आणि मग विमानाचं उड्डाण जे आहे ते केलं जातं. एतेषां काष्ठविमानानां संचालनार्थ प्राचीनैः वैमानिकैः बलवन्तः पक्षिणः उपयोजिताः आसन्. हे जे लाकडाचं विमान आहे ते चालवण्यासाठी, संचलनार्थम चालवण्यासाठी प्राचीन वैमानिकांनी मोठमोठ्या पक्ष्यांचा उपयोग केलेला होता. इति अगस्ती संहिता अंतर्गत, असा उल्लेख अगस्ती संहितेमध्ये केलेला आहे. गरुत्मत हंसैः कंकालैः अन्यैः पक्षिगणैः अपि आकाशे बाहयेत यानं विमानम इति संज्ञितम्. गरुड, हंस, कंकाल आणि इतर पक्षीगण यांच्याद्वारे आकाशामध्ये जे यान चालवल्या जातं, तरल्या जातं, तरंगवल्या जातं त्याला विमान असे म्हणतात. विमानम इति संज्ञितम इति श्लोकात ज्ञायते. या श्लोकातून आपल्याला अगस्तींनी ते विमान कसं चालवायचं किंवा चालवलं जातं याची माहिती दिलेली आपल्याला सापडते. विमान संचालनार्थम ये पक्षिणः उपयोजितः, विमान चालवण्यासाठी ज्या पक्ष्यांचा उपयोग केला जात असे ते शकुंतविद्यया सुसंस्कारितः, ते शकुंतविद्येने संस्कारित केलेले असत. म्हणजेच पक्ष्यांना शिकवायची जी विद्या असते त्याला शकुंतविद्या म्हणतात आणि त्या पक्ष्यांना व्यवस्थित शिकवल्या गेलेलं असे. सुसंस्कारितः म्हणजे शिकवल्या गेलेले असे. वशीकृतः, त्यांना आपल्या ताब्यात घेतल्या जात असे. इव वा आसन. प्राचीन भारतीयैः अस्यां शकुंतविद्यायाम् अपि असाधारणं कौशलं संप्राप्तम् आसीत्. प्राचीन भारतीयांनी या शकुंतविद्येमध्ये सुद्धा असाधारण कौशल्य प्राप्त केलेलं होतं. म्हणजे भारतीयांना यंत्राचंही ज्ञान होतं,
ते यंत्र चालवण्यासाठी ज्या पक्ष्यांचा उपयोग केला जात असे त्या पक्ष्यांना शिकवण्याचं सुद्धा ज्ञान होतं. अस्माकं दुर्दैवेन शकुन्तविद्या विषयकाः नैका अपि हि संस्कृतग्रंथः कस्यापि संग्रहे विद्यते. दुर्दैवानी, अस्माकं दुर्दैवेन, आमचं दुर्दैव असं आहे की शकुन्तविद्या विषयक एक सुद्धा संस्कृत ग्रंथ कुठल्याही संग्रहामध्ये सापडत नाही. आपला इतिहास आपल्याला असं सांगतो की जे परकीयांनी आपल्यावरती आक्रमण केलं होतं त्यामध्ये आपलं नालंदा विद्यापीठ, तक्षशिला विद्यापीठ जे आहे ते उद्ध्वस्त केलं आणि तिथे असलेली अगणित ग्रंथसंपदा जी आहे ती अक्षरशः जाळल्या गेली. त्यामुळे आपलं फार फार नुकसान झालेलं आहे. जुनी आपली जी शास्त्राची जी परंपरा आहे त्याचं ग्रंथच सापडत नसल्यामुळे असे काही जे तुकडे तुकडे आपल्याला मिळतात त्याच्यातून आपल्याला अंदाज बांधावा लागतो. विमान उड्डयनार्थम आवश्यकाः उदानवायुः विद्युतसहाय्येन उदकं विभज्य लभ्यते इति अपि प्राचीनः वैज्ञानिकाः जानन्ति स्म. विमान उड्डाण करण्यासाठी आवश्यक असलेला जो उदानवायू आहे तो विजेच्या साहाय्याने पाण्याचं विभाजन करून, उदकं विभज्य, पाण्याचं विभाजन करून मिळतो असं प्राचीन वैज्ञानिकांना माहिती होतं. अगस्ती संहितायाम एतद्विषये अधोलिखिताः श्लोकाः दृश्यन्ते. अगस्ती संहितेमध्ये याविषयी जे सांगितलं आहे ते या खाली दिलेल्या श्लोकामधून दिसून येतं. तुम्हाला सांगायला मला आवडेल की आता जे मी श्लोक वाचणार आहे त्याच्यामध्ये जे विद्युत निर्मिती आणि विद्युत निर्मितीच्या साहाय्याने वायू वेगळी करण्याची जी काही पद्धत आहे, मुळात आधी विद्युत तयार करण्याची जी पद्धत आहे त्या श्लोकांचा अभ्यास करून, म्हणजे नुसते आत्ता तुमच्या धड्यात दिलेत तेवढेच नव्हे तर त्या ग्रंथामध्ये अजून जी काही माहिती आहे त्या माहितीच्या आधारे खरोखर प्रयोग करून पाहिल्या गेलेले आहेत आणि खरंच ते प्रयोग सफल झालेले आहेत. यूट्यूबवर तसा तुम्हाला एक व्हिडिओसुद्धा बघायला मिळेल, तुम्ही सर्च करायला हरकत नाही. आपण ते श्लोक बघूया. संस्थाप्य मृण्मये पात्रे ताम्रपत्रम सुसंस्कृतम. एका मातीच्या भांड्यामध्ये तांब्याचा पत्रा जो आहे तो सुसंस्कारित करून ठेवायचा, म्हणजे त्याला काही विशिष्ट लेप लावायचा. छादयेत शिखिग्रीवेण आर्द्र, म्हणजे काय त्याच्यावर संस्कार करायचे आहेत, म्हणजे कशाचा लेप लावायचा आहे. छादयेत शिखिग्रीवेण आर्द्राभिः काष्ठपांसुभिः. शिखिग्रीव म्हणजे मोरचूद, म्हणजे Cu2SO4 कॉपर सल्फेट, त्याच्यावरती कॉपर सल्फेट लावायचं आहे आणि ओला असलेला लाकडाचा भुसा लावायचा आहे. आर्द्राभिः काष्ठपांसुभिः, काष्ठपांसु म्हणजे लाकडाचा भुसा आणि आर्द्र म्हणजे ओला. दस्तालोष्ठो निधातव्यः पारदाच्छादितः ततः. त्याच्यासोबत एक तांब्याची जी पट्टी ठेवली आहे त्याच्यासोबत जस्ताची पट्टी ठेवायची आहे आणि त्याला पाऱ्याचं आच्छादन द्यायचं आहे, म्हणजे पारा लावलेली जस्ताची पट्टी त्याच्यात टाकायची. या 2 पट्ट्या त्याच्यात ठेवल्या. संयोगात जायते तेजः मैत्रावरुण संज्ञितम. यांचा संयोग झाला की मैत्रावरुण नावाचं तेज जे आहे ते त्याच्यामधनं निर्माण होतं. मित्रवरुण हे विजेचं नाव आहे. अनेन जलभंगः अस्ति. आणि मग एकदा विद्युत निर्माण झाली की त्याच्याने पाण्याचं विभाजन होतं. प्राण उदानेषु वायुषु. प्राणवायू आणि उदानवायू असे 2 पाण्याच्या विभाजनाने मिळतात. 10वीपर्यंत तुम्हाला रसायनशास्त्रात होतं पाणी म्हणजे H2O, म्हणजेच हायड्रोजन वायू आणि ऑक्सिजन वायू. पाण्याचं विभाजन केलं तर आपल्याला O2 म्हणजे ऑक्सिजन आणि H2 म्हणजे हायड्रोजन मिळतं. अनेन जलभंगः अस्ति प्राण उदानेषु वायुषु. या विद्युताच्या साहाय्याने पाण्याचं विभाजन होतं प्राणवायूमध्ये आणि उदानवायूमध्ये. एवं शतानां कुंभानां संयोगः कार्यकृत स्मृतः. असे 100 कुंभ जे आहेत ते या उदानवायूचे लागतात, ते भरून ठेवावे लागतात. प्राचीन संस्कृत ग्रंथेषु महर्षी भारद्वाज विरचितः
यंत्रसर्वस्वं नाम ग्रंथः अपि विमानविषयकः एव. प्राचीन संस्कृत ग्रंथामध्ये महर्षी भारद्वाजांनी रचलेलं यंत्रसर्वस्वम नावाचा जो ग्रंथ आहे तो सुद्धा विमानविषयकच आहे. अयं ग्रंथः अचिरात एव प्रकाशं गतः. हा ग्रंथ नुकताच प्रकाशित झालेला आहे. अस्य ग्रंथस्य संशोधनं कर्तुम् अर्वाचीनाः संशोधकाः उद्युक्ता इति श्रूयते. या ग्रंथाचं संशोधन करण्यासाठी अर्वाचीन संशोधक उद्युक्त आहेत असं ऐकिवात आहे. अर्थात ही केव्हाची गोष्ट आहे, जेव्हा हा लेख लिहिला गेला. श्रीधर भास्कर वर्णेकर, डॉक्टर श्रीधर भास्कर वर्णेकर हे म्हणजे साधारणतः 60 ते 70 म्हणजे 6व्या किंवा 7व्या शतकात 1960 ते 1970 मधली ही गोष्ट असावी. अस्मिन् ग्रंथे सूत्राणां 500 विद्यन्ते इति इदानीम् एव वृत्तपत्रादिषु प्रकाशं गतम्. या ग्रंथामध्ये 500 सूत्र आहेत असं नुकतंच वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झालेलं आहे. तथैव नारदविरचिताः कोऽपि ग्रंथः शिल्पशास्त्रविषयकः गवेषणपंडितानां हस्तगतः इति श्रूयते. तसंच नारदांनी लिहिलेला कोणता तरी एक शिल्पशास्त्रविषयक ग्रंथ आहे तो संशोधन करणाऱ्या पंडितांच्या हातामध्ये पडलेला आहे किंवा त्यांनी तो मिळवला आहे असं ऐकिवात आहे. एतेषां ग्रंथानां परिचयेन प्राचीनपंडितैः भौतिकविद्यायां कीदृशी प्रगतिः साधिता आसीत् इति ज्ञायते. आत्तापर्यंत ज्या ग्रंथांचा परिचय करून दिला त्यावरून प्राचीन पंडितांनी भौतिक विद्येमध्ये किती प्रगती साधलेली होती हे आपल्याला समजून येतं. सद्यः काले पाश्चात्यशास्त्राणां प्रचारेण व्यामोहिताः भारतीयाः. आत्ताच्या काळात, सद्यकाल म्हणजे आत्ताचा काळ, आत्ताच्या काळामध्ये पाश्चात्यशास्त्रांच्या प्रचाराने मोह पडलेले भारतीय जे आहेत, संस्कृत भाषायां केवलम अध्यात्मविषयकं साहित्य व्याकरणादिविषयकम एव वा ज्ञानं विद्यते. संस्कृत भाषेमध्ये केवळ अध्यात्मविषयक किंवा साहित्य व्याकरणविषयकच ज्ञान असतं. विद्यते म्हणजे असतं. भौतिकविद्यायाः लेशः अपि न तत्र विद्यते. भौतिकशास्त्र म्हणजे इतर विविध शास्त्रांचा त्यामध्ये उल्लेखही नाही, लवलेशही नाही, म्हणजे थोडंसंही नाही. इति अतः संस्कृतभाषायाः अध्ययनं व्यर्थः समर्थयन्ति. असं समजून संस्कृत भाषेचं अध्ययन व्यर्थ आहे असं समजतात. परम यदा यदा अगस्ती संहिता सदृशः केचन ग्रंथः प्रकाशनं यान्ति. पण जेव्हा जेव्हा अगस्ती संहितेसारखे काही ग्रंथ प्रकाशात येतात तदा तदा एतेषां श्रद्धाहीनानां व्यामोहनिरासः अनायासेन एव भवति. तेव्हा तेव्हा या श्रद्धाहीनांचा मोहनिरास, ब्रह्मनिरास जो आहे तो अनासायच होतो. अगस्ती संहिता सदृशानां ग्रंथानां अनाकलनीयम अलौकिकत्वं ज्ञात्वा. अगस्ती संहितेसारख्या ग्रंथांचं हे अनाकलनीय अलौकिकत्व जाणून संस्कृत भाषा अध्ययनम आवश्यकम इति सद्यस्तनाः अपि मन्यन्ते. संस्कृत भाषेचं अध्ययन आवश्यक आहे असं आताचे जे संशोधक आहेत ते मानतात. या पाठामधून आपण हे बघितलेलं आहे की प्राचीन ग्रंथामधलं जे संस्कृतच्या प्राचीन ग्रंथांमध्ये जे विज्ञान अंतर्भूत आहे त्याच्यापैकी एक विमानशास्त्राचा ओळख आपल्याला या पाठामधून झालेली आहे. तुमच्यासाठी ही एक ॲक्टिव्हिटी आहे की तुम्ही जरा गुगलवरती शोध घ्या आणि संस्कृत ग्रंथांमधले इतर वैज्ञानिक ग्रंथ कुठले आहेत, तुम्हाला कुठले सापडतात बघा जरा. म्हणजे प्राचीन संस्कृत विज्ञान ग्रंथ असं म्हणून तुम्ही जरा शोध घ्यायचा प्रयत्न करा. आणि ही एक तुमच्यासाठी ॲक्टिव्हिटी आहे इंटरनल मार्कासाठी असं समजा. आणि अशा ग्रंथांची नावं काढून त्याच्यावरचा एखादा छोटासा लेख तुम्ही लिहून तुमच्या ग्रुपवरती टाका.